नमस्कार मित्र. आज आपण 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बॅनर कसा बनवायचा हे शिकवणार आहे. त्यासाठी मी बनवलेला बॅनर ओपन करत आहे. अशा प्रकारचा बॅनर बनवला आहे. पूर्ण HD प्रकारचा बॅनर झालेला आहे. तुम्ही बघू शकत आहात. चला तर मग आता आपण फोटोशॉप ओपन करूया. फोटोशॉप ओपन होत आहे. त्यानंतर क्रिएट नावावर क्लिक करून विथ 3000 गेले पिक्सलमध्ये. हाईट पण 3000 घेतले. रिझोल्युशनमध्ये 300 ठेवायचं आहे. त्यानंतर विजिट करायला ठेवून ओकेवर क्लिक करून या प्रकारचा बॅकग्राऊंड पीस आहे. त्यानंतर मी तयार केलेलं बॅकग्राऊंड घेत आहे. तुम्हाला हे सगळं मटेरियल PSD आणि PNG दोन्ही स्वरूपात दिलेलं आहे. अशा प्रकारची PSD असेल तुम्ही बघू शकता मटेरियलमध्ये दिलेलं. 75 PNG घेऊन इकडं घेत आहे आणि Ctrl+T दाबून झूम करत आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून ठेवू शकता. त्यानंतर आपण शाहिरी PNG घेत आहे. तिला आपण Ctrl+T दाबून झूम करून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईडमध्ये तुम्ही ठेवू शकता. साईड इकडे तिकडे करून तुम्हाला ती एडिट पण करता येते. त्यानंतर स्वातंत्र्य दिन ही कॅलिग्राफी आपण घेत आहे. त्याला आपण Ctrl+T दाबून झूम करून आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये ॲडजस्ट करून आपण त्याला हे करत आहे. त्यानंतर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर दुसरी PNG जी PNG आपण घेत आहे Ctrl+T दाबून झूम करून घ्यायची. झूम करत आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही ती ॲडजस्ट करून कमी जास्त करून झूम ठेवू शकता. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्यानंतर निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा ही PNG आपण घेत आहे. ती पण तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार कमी जास्त करून बसवू शकता. आणि आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यानंतर आपण आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये सर्व PNG ॲडजस्ट करू शकता. आणि अशा प्रकारे आपली डिझाईन पूर्ण होत आली आहे. त्यानंतर आपलं जे काही प्रोफेशन असेल ते तुम्ही खाली घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही ते साईज कमी जास्त करून ॲडजस्ट करून घेऊ शकता. मी ॲडजस्ट केलेला आहे. त्यानंतर फोटो घ्यायचा आहे. जर तुमचा काही असेल तर झूम करतो मी Ctrl+T दाबून झूम करून अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायचं आहे. त्यानंतर असा फोटो तुम्ही ॲडजस्ट करून डिझाईन तयार झाली आहे. तुम्हाला पाहिजे त्या PNG तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली डिझाईन तयार झालेली आहे PNGमध्ये. त्यानंतर आपल्या डिझाईनचा जो लोगो आहे तो तुमचा असेल तर लोगो सिलेक्ट करून जरी तुमचा काही लोगो PNGमध्ये असेल तर PNG तुम्ही घेऊन Ctrl+T दाबून झूम करून तुम्ही असं ॲडजस्ट करू शकता. जसेच तुमचा टेक्स्ट असेल तर तुम्ही टेक्स्ट ॲडजस्ट करून हे करू शकता. असा डिझाईनचा लोगो द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्यानंतर फुल HD प्रकारची डिझाईन तयार झालेली आहे. एकदम क्लिअरिटी आहे.
तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पहिल्यांदाच यूट्यूब चॅनलवर आला असेल तर बेल आयकॉन पण प्रेस करा. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्सपोर्टमध्ये जाऊन एक्सपोर्ट ॲजमध्ये जाऊन इमेज एक्सपोर्ट केल्यामुळे आपल्या फाईलची साईज कमी होऊ शकते. जर तुमची इमेज 12 MB असेल तर इथं 3 ते 4 MB पर्यंत येऊ शकते. त्यानंतर बघू शकता. त्यानंतर इथं JPG करायला क्वालिटी 100% आहे बघा. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही 3 MB झालेलं. काही न करता इथं झूम करून पण बघू शकता. सेटिंगमध्ये काही छेडछाड न करता एक्सपोर्टवर क्लिक करून द्यायचं. त्यानंतर ज्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचा तो फोल्डर निवडायचा. त्यानंतर तुम्ही नाव पण चेंज करू शकता. नाव चेंज करून फाईल सेव्ह करून घ्यायचे. त्यानंतर सेव्हवर क्लिक केल्यानंतर फाईल एक्सपोर्ट झाली. ती आपण कोणत्या फोल्डरमध्ये केली ते आपण चेक करत आहे. आपण फोल्डर ओपन करत आहे म्हणून JPG फाईल झालेली ती ओपन झालेली एकदम HD प्रकारची फाईल तयार झालेली. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण प्रेस करा नवनवीन नोटिफिकेशन. धन्यवाद.